वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. इयत्ता 12वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे. हिस्ट्री म्हणजे इतिहास या विषयाची. 38 हा कोड नंबर आहे विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 16 मार्च 2024. इथे दिनांक दिलेली आहे पहा. 2024मधली ही प्रश्नपत्रिका. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेत जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. इतिहास इयत्ता 12वी कला शाखेची 16 मार्च 2024 रोजी झालेली ही परीक्षा आहे. चला याची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया आपण. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलेलं असतं. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या म्हणजे तुम्हाला संकल्पना चित्राच्या ज्या चौकटी आहेत त्या पेनने काढायच्या. 4थी महत्त्वाची सूचना, सर्वच विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे 1 ते 7 प्रश्न आहेत ते नवीन पानावरच घ्यायचे. आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, मॉडेल ॲन्सर तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आता पहा, या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही आहे, म्हणून याचे मी 3 भाग केले. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवले. दुसऱ्या भागामध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्ही जाऊन पहा. प्लेलिस्ट एकदा ओपन करा, मग तुमच्या लक्षात येईल क्रमाने. आणि आज आपण प्रश्न 6वा आणि 7वा सोडवणार आहोत. चला तर मॉडेल ॲन्सरप्रमाणे उत्तर कसं लिहायचं ते पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा. 2. काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती लिहा. 3. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. आपण आता इथे 3ही प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला आहे, युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा. उत्तर: 11व्या-12व्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. या युद्धात ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले. आता आपण अपयशाची कारणे लिहूया. क्रमांक 1. युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धांकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूंनी पाहिले. 2. धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती. 3. युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता. 4. पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. 5. बायझँटाईन सम्राटांचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता. आता पाहूया आपण धर्मयुद्धाचे परिणाम. 1. धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला. 2. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. 3. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला. 4. किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. 5. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले. 6. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला. 7. अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले. प्रश्न क्रमांक 2. काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती द्या. आता उत्तर लिहिताना आपण लिहूया, पाकिस्तानच्या आक्रमणाची पार्श्वभूमी.
1. भारत स्वतंत्र होताना काश्मीरच्या संस्थानाने भारत वा पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशात सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. 2. काश्मीर पाकिस्तानात सामील व्हावे ही पाकिस्तानची अपेक्षा होती. यासाठी पाकिस्तान काश्मीरचा राजा हरिसिंग याच्यावर दडपण आणू लागले. 3. 22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी सीमेवरील सशस्त्र टोळ्यांनी जम्मू काश्मीरवर आक्रमण केले. ब. सामीलनामा करार. 1. स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेणाऱ्या हरिसिंगाला पाकिस्तानचे आक्रमण परतवून लावणे अशक्य होते. 2. काश्मीरच्या संरक्षणासाठी त्याने भारताचे लष्करी सहकार्य मागितले. 3. 27 ऑक्टोबर 1947 रोजी राजा हरिसिंगाने आपले संस्थान भारतात विलीन करण्यासाठीचा सामीलनामा भारत सरकारकडे सुपूर्द केला. तिसरा मुद्दा आहे क. विलिनीकरण. 1. जम्मू काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारताने काश्मीरच्या रक्षणासाठी लष्कर पाठवले. 2. काश्मीरचा मोठा भाग हाती आल्यावर 1948 साली भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेला. 3. प्रौढ मताधिकाराच्या आधारे काश्मीरमध्ये घटनासभेसाठी मतदान घेतले गेले. 4. घटनासभेने काश्मीर भारतात विलीन होण्यावर शिक्कामोर्तब केले आणि जम्मू काश्मीर हा भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य भाग बनला. 5. राज्यघटनेच्या कलम 370 अन्वये काश्मीरला प्रदान केलेला विशेष राज्याचा दर्जा ऑगस्ट 2019 मध्ये 370वे कलम रद्द करून काढून टाकण्यात आला. 7. आता सध्या जम्मू काश्मीर हा संघशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. 1. लष्कराच्या आधुनिकीकरणाची गरज. 1. 1999 मध्ये पाकिस्तानने भारताच्या काश्मीरमधील कारगिल द्रास भागात घुसखोरी केली. 2. ऑपरेशन विजय या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तानला हरवले. 3. या युद्धामुळे भारताला आपले लष्करी सामर्थ्य, सैनिकांचे प्रशिक्षण, शस्त्रसज्जता यांच्या आधुनिकीकरणाची गरज भासली. दुसरा मुद्दा आहे संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया तंत्रज्ञान. 1. 2009 मध्ये भारताने अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या अरिहंत या पाणबुडीची निर्मिती केली. 2. अण्वस्त्रवाहक अशी पहिली पाणबुडी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार करणारा भारत हा 6वा देश ठरला. संयुक्त लष्करी सराव. 1. भारत ओमान हिमाचल प्रदेशातील बकलो येथे झाला. 2. भारत नेपाळ डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी कसे लढायचे यावर भर. 3. भारत मंगोलिया जम्मू काश्मीर रायफल्सच्या सैनिकांचा सहभाग. 4. भारत अमेरिका हा सराव अमेरिकेत झाला. 5. भारत श्रीलंका महाराष्ट्रातील पुणे शहरात झालेल्या या सरावात अर्धनागरिक क्षेत्रातील दहशतवाद विरोधात कृती प्रशिक्षण. 6. भारत रशिया रशियात सराव घेण्यात आला. 7. भारत व बांगलादेश तसेच भारत व इंग्लंड यांच्यातही युद्ध सराव घेतले गेले. 4. संयुक्त लष्करी सरावाचे हेतू काय होते ते पाहूया. 1. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे. 2. दहशतवाद्यांशी मुकाबला करणे त्यासाठी अभिनव मार्ग हाताळणे. 3. स्वतःच्या क्षमता वाढवणे. 4. दहशतवाद्यांशी लढताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे. 5. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या संशोधनाला चालना देणे. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न दिला आणि ते मुद्दे दिलेत त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. कोणतेही 3 सोडवायचे. 5 प्रश्न दिलेत 3 सोडवायचे. गुण आहेत 15 म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. प्रश्न पहिला वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे वसाहतवादाचा अर्थ, वसाहतवादाची कारणे, वसाहतवादाचे परिणाम. दुसरा प्रश्न पोर्तुगीज मराठे संबंध स्पष्ट करा. पोर्तुगीज छत्रपती शिवाजी महाराज, पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराज, पोर्तुगीज छत्रपती शाहू महाराज यांचा संबंध स्पष्ट करायचा आहे. तिसरा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा. मुद्दे आहेत पहिले अधिवेशन, हजर प्रतिनिधी, संमत झालेले ठराव. चौथा प्रश्न पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. मुद्दे आहेत साम्राज्यवादी धोरण, शस्त्रास्त्र स्पर्धा आणि तिसरं तात्कालिक कारण. 5वा प्रश्न राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा. मुद्दे आहेत संघटनेचा उद्देश, संघटनेची स्थापना,
फायदे. आता पाचही प्रश्न आपण सोडवूया. प्रश्न पहिला आहे, वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे आहेत अर्थ, कारणे आणि परिणाम. आपण या मुद्द्यांचं उत्तर लिहूया. वसाहतवादाचा अर्थ. 1. आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश जिंकून आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात. 2. वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे. 3. वसाहतीतील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठ म्हणून वसाहतींचा वापर करणे हे वसाहतवादाचे एक प्रमुख लक्षण आहे. वसाहतवादाचे स्वरूप. 1. अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे. 2. सोन्याच्या खनिजांचा शोध घेऊन त्या मिळवणे. 3. वसाहतीत आपल्या धर्माचा प्रसार करणे. 4. हक्काच्या बाजारपेठा म्हणून वसाहतींचा वापर करणे. ही सर्व वसाहतवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत. या कारणांसाठी युरोपीय लोक जगभर पोहोचले. वसाहतवादाच्या उदयाची कारणे पाहूया आपण. आता त्यामध्ये एका भागात कारण त्याचं स्पष्टीकरण पण घेतलं आहे आपण. पहिलं कारण, औद्योगिक क्रांती. 1. यंत्रावर उत्पादन, त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ. 2. अतिरिक्त उत्पादनाच्या विक्रीसाठी नव्या बाजारपेठांचा शोध. 3. हक्काच्या बाजारपेठा व हुकमी वर्चस्व निर्माण करण्यासाठी वसाहतवादाला चालना. वसाहतवादाच्या उदयाचं दुसरं कारण, कच्च्या मालाची गरज. 1. स्पर्धक राष्ट्रांच्या मालापेक्षा किंमत कमी ठेवणे. 2. त्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे. 3. कच्चा माल कमी किमतीत मिळवणे. यासाठी वसाहतींवर वर्चस्व असण्याची गरज. तिसरं कारण, अतिरिक्त भांडवलाची गरज. 1. औद्योगिक क्रांतीने भांडवलदारांना प्रचंड फायदा झाला. 2. अतिरिक्त नफा गुंतवण्यासाठी सुरक्षित बाजारपेठांची गरज. 3. भांडवलदारांसाठी आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित होत्या. 4. वसाहतवादाला चालना. चौथं कारण, खनिज साठे. 1. आशिया आफ्रिका खंडात सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध. 2. खनिज संपत्ती मुबलक, त्यामुळे या खंडाकडे व्यापाऱ्यांचा ओढा. पाचवं कारण आहे भौगोलिक महत्त्व. 1. दोन्ही खंडातील काही प्रदेश व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण स्थानावर, असे प्रदेश जिंकण्याकडे अधिक कल. 2. माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान इत्यादी प्रदेश इंग्लंडने जिंकले. 6वं कारण, मजुरांची उपलब्धता. 1. अधिक उत्पादनासाठी युरोपीय राष्ट्रांना अधिक प्रमाणात व स्वस्तात मजुरांची आवश्यकता. 2. या गरजेतून युरोपात गुलामगिरीला सुरुवात. 7वं कारण, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. 1. आशिया आफ्रिका खंडातील जनतेला सुसंस्कृत करावे ही युरोपियनांची भूमिका. 2. त्यामुळे वसाहतीत ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना. या सर्वातूनच वसाहतवादाला चालना मिळाली. वसाहतवादाचे विघातक परिणाम म्हणजे वाईट परिणाम. 1. राजकीय व आर्थिक गुलामगिरी. 2. वसाहतींचे आर्थिक शोषण. 3. राजकीय स्वातंत्र्य नष्ट झाले. 4. देश दरिद्री झाले. 5. वंशश्रेष्ठत्वाची वागणूक दिली गेली. 6. आपली संस्कृती व इतिहास याबद्दल कमीपणाची भावना निर्माण होऊन वसाहतींचा आत्मविश्वास कमी झाला. वसाहतवादाचे विधायक परिणाम म्हणजे चांगले परिणाम. 1. वसाहतीत राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली. 2. लोकशाही पद्धत, कायद्याचे राज्य, न्यायसंस्था, सर्वांसाठी शिक्षण यांची ओळख वसाहतींना झाली. 3. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या जीवनमूल्यांचा परिचय झाला. 4. आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हा विचार पुढे आला. 5. वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची चळवळ उदयास आली. प्रश्न क्रमांक 2. पोर्तुगीज मराठे संबंध स्पष्ट करायचे आहे. पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध कसे होते ते आपण स्पष्ट करूया. छत्रपती शिवाजी महाराज. पोर्तुगीजांच्या वसाहतवादी धोरणाला छत्रपती शिवरायांनी नेहमीच विरोध केला. या दोघात नेहमी कधी संघर्षाचे तर कधी सहकार्याचे संबंध राहिले. 1. सुरुवातीस मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी सिद्धी विरोधात मराठ्यांनी केलेल्या कारवाईत सिद्धीला मदत केली. 2. 1665मध्ये कर्नाटकच्या सागरी प्रदेशातून जाणाऱ्या मराठ्यांची 13 जहाजे पोर्तुगीजांनी जप्त केली व मराठ्यांच्या धाकापुढे ती सोडूनही दिली. 3. 1666 साली मराठ्यांनी आदिलशहाच्या फोंडा किल्ल्याला वेढा दिलेला असताना पोर्तुगीजांनी किल्लेदाराला दारुगोळा दिला,
परंतु सुरतेच्या स्वारीप्रसंगी याच पोर्तुगीजांनी शिवरायांना त्यांच्या प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात येऊ दिले. 4. मिर्झा राजे जयसिंग यांच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना सहानुभूती दाखवली. 5. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळे येथे वखार उघडले. मात्र पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीत धर्मांतराला पोषक कायदे केल्यामुळे शिवरायांनी त्यांच्या बारदेशवर स्वारीही केली. 6. आदिलशाही मराठे संघर्षात आदिलशहाला मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी आपला वकील रायगडावर पाठवून संघर्ष टाळला. अशा अनेक उदाहरणातून हे लक्षात येते की पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संबंधात परिस्थिती अनुरूप बदल होत असत. पोर्तुगीज आणि संभाजी महाराज संबंध. 1. मराठ्यांविरुद्ध औरंगजेबाला मिळालेल्या पोर्तुगीजांना अद्दल घडवण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवले. 2. त्यांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. 3. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला. 4. पायदळाचे प्रमुख येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी फोंड्याचा वेढा मोडून काढला. 5. पोर्तुगीज गव्हर्नर जखमी होऊन त्याला माघार घ्यावी लागली. 6. याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याने संभाजी राजांना पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम अर्धवट सोडावी लागली. पोर्तुगीज आणि छत्रपती शाहू महाराज पोर्तुगीज संबंध. 1. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराप्रमाणे मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. 2. पोर्तुगीजांकडे केलेली चौथाईची मागणी वसईच्या गव्हर्नरने फेटाळली. 3. मराठ्यांना तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमन व रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. 4. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवरील अत्याचाराचे प्रमाण वाढवले. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा. मुद्दे आहेत. पहिले अधिवेशन, हजर प्रतिनिधी, संमत झालेले ठराव. उत्तर. पहिला मुद्दा आहे पहिले अधिवेशन. 1. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. 2. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 3. ॲलन ॲक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. ब मुद्दा आहे हजर प्रतिनिधी. 1. राष्ट्रीय सभेच्या या पहिल्या अधिवेशनाला देशभरातून एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. 2. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, रहिमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळकृष्ण गोखले असे दिग्गज या अधिवेशनाला हजर होते. क. संमत झालेले ठराव. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात पुढील ठराव संमत झाले. 1. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा. 2. मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत. 3. प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांना वाव द्यावा. 4. सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात. 5. लष्करी खर्च वाढवू नये. 6. उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा. 7. तांत्रिक शिक्षणाची सोय करावी. प्रश्न क्रमांक 4. पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. मुद्दे आहेत साम्राज्यवादी धोरण, शस्त्रास्त्र वाढ स्पर्धा, तात्कालिक कारण. उत्तर. 1914 साली सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धाची कारणे. अ. साम्राज्यवादी धोरण. 1. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्षेत्रात झालेल्या नव्या शोधांमुळे उत्पादनासाठी यंत्राचा वापर सुरू झाला. 2. उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि उत्पादन विकण्यासाठी हक्काच्या बाजारपेठांची गरज युरोपीय राष्ट्रांना वाटू लागली. 3. या दोन्हींची गरज भागवण्यासाठी नवे प्रदेश काबीज करून त्यावर आपली पकड मजबूत करणे साम्राज्यवादी राष्ट्रांना आवश्यक वाटू लागले. या साम्राज्यवादी धोरणामुळे युरोपीय राष्ट्रांमध्ये साम्राज्यवादी स्पर्धा सुरू झाली. ब. शस्त्रास्त्र वाढ स्पर्धा. 1. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल इत्यादी राष्ट्रांचा आशिया आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार झालेला होता. 2. जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी अशी राष्ट्रे साम्राज्य विस्तार करू पाहत होती. 3. परस्पर विरोधी हित असणाऱ्या राष्ट्रांचे 2 गट युरोपात निर्माण झाले. 4. प्रत्येक राष्ट्रगट आपले सैन्यबल, नाविक दल वाढवू लागला.
संहारक शस्त्रांच्या निर्मितीची स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तात्कालिक कारण. 1. ऑस्ट्रियन राजपुत्र आर्चड्यूक फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियामध्ये एका सर्बियन माथेफिरूने खून केला. 2. या प्रकरणात सर्बियाचा हात आहे याची खात्री वाटल्याने ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केले. 3. सर्बियाच्या मदतीला रशिया धावून आला. या 2 राष्ट्रांमधील या तात्कालिक कारणांमुळे युद्धाचा भडका उडाला. जगातील मोठ्या राष्ट्रांनी त्यात भाग घेतल्याने युद्धाची व्याप्ती वाढून त्याचे जागतिक महायुद्धात रूपांतर झाले. शेवटचा प्रश्न 5वा. राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा. मुद्दे, उद्देश, स्थापना, फायदे. उत्तर. इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु नंतरच्या काळात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय. त्यालाच कॉमनवेल्थ असं म्हणतात. उद्देश. 1. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत असलेल्या विविध वसाहतीतील गव्हर्नर आणि प्रशासक यांच्या अनुभवांची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करावी. 2. या राष्ट्रांच्या राजकीय आणि प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दा आहे स्थापना. 1. 1971 कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या वसाहतींना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त राज्यांचा दर्जा इंग्लंडने दिला. 2. 1931 आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे इंग्लंडने जाहीर केले. 3. इंग्लंडच्या संसदेने केलेल्या स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर या कायद्यानुसार राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली. 4. लंडन येथे राष्ट्रकुलचे स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. 5. इंग्लंडचा राजा किंवा राणी प्रथेनुसार राष्ट्रकुल संघटनेच्या प्रमुखपदी असतात. मुद्दा आहे फायदे. 1. राष्ट्रकुल संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना आर्थिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रात फायदे झाले. 2. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिका खंडातील इंग्लंडच्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळण्यात राष्ट्रकुलचा वाटा महत्त्वाचा होता. 3. वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुल संघटनेच्या अस्तित्वामुळे चालना मिळाली. 4. ब्रिटिश अंतर्गत वसाहतींना स्वातंत्र्य देण्याबाबत इंग्लंडमध्ये काही वर्गात असणारा विरोध कमी करण्यात राष्ट्रकुल संघटना यशस्वी ठरली. 5. राष्ट्रकुल संघटनेमार्फत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमुळे सभासद राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय खेळात भाग घेण्याची संधी मिळाली. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची इतिहासाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.